जयंत पाटील बोलतायत, पाहूयात। भ्रष्टाचार केला तर त्याची चौकशी होणं देखील आता बंद झालेलं आहे, कारण सत्ताधारी आणि कर्मचारी अधिकारी यांचे हँड अँड ग्लोव्ज अशी परिस्थिती तयार झालेली आहे। हल्ली महाराष्ट्रात एक म्हण सुरू झालेली आहे, भ्रष्टाचार्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा। ही आज परिस्थिती आहे आणि त्यामुळे जे कोणी आता खेडेकरांच्या बाबतीत एक मी व्हॉट्सअपवर बघितलं की आता त्यांनी भाजपमध्ये गेल्यावर त्यांना संरक्षण मिळेल, म्हणजे एवढं जनतेच्या मनात पसरलेलं आहे की सगळ्या भ्रष्टाचारांना भारतीय जनता पक्ष स्वीकारते असा त्याचा अर्थ आहे। आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात 2014 पासून आम्ही आकडेवारी काढली, 25 नेत्यांच्यावर आरोप केले की ज्यांनी त्यानंतर आरोप झाल्यानंतर पक्षांतर केलं, भाजपच्या सोबत गेले। त्यापैकी जे तिकडे गेले त्या 25 पैकी 23 लोकांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। उदाहरणच द्यायचं असेल तर अलीकडे लेटेस्ट उदाहरण म्हणजे खासदार रवींद्र वायकर, ज्यांनी अर्ज भरत्याच्या काळात, निवडणुकीच्या काळात सांगितलेलं होतं की माझ्यावर प्रचंड दबाव आला आणि मग मला तिकडे जावं लागलं। त्यामुळं लोकांना प्रश्न पडतो की या नेत्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाने केले, मग ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला नाही का? मग हे भाजपमध्ये गेल्यावर भ्रष्टाचार कॅन्सल झाला का? याचं उत्तर खरं म्हणजे भाजपने दिलं पाहिजे। महाराष्ट्रात लोक निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधी ज्या 25 लोकांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं त्यांच्यावरचे आरोप त्यांनी केले तेही त्यांनी सांगावेत आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हेही सांगावं। महाराष्ट्रात आता मागच्या विधानसभेत आम्ही काही घोटाळे मांडण्याचा प्रयत्न केला। एक डांबर घोटाळा आहे, एक रत्नागिरी जिल्ह्यात RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यामध्ये कोणाची कंपनी आहे हे आपल्याला मी सांगायला नको, एका वरिष्ठ मंत्र्यांचं कंपनी आहे, त्यांचे सगळे सोयरे त्या कंपनीत आहेत। त्या जिल्ह्यातले सगळे कामं, सार्वजनिक बांधकाम, MIDC, नॅशनल हायवे, जे काही काम निघेल ते या कंपनीला मिळतं आणि वापरलेल्या डांबराची एकच पावती ही या सगळ्या 3-4 वेगळ्या विभागांना दिली जाते आणि डांबर वापरलं जात नाही, पण डांबर वापरलं असं रेकॉर्ड केलं जातं। हा एक मोठा घोटाळा हा